नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बार्टी या संस्थेमार्फत अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी म्हणजे SC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नवीन योजना अंमलात आणल्या जातात. जसं की IBPS असेल किंवा UPSC असेल, MPSC असेल, यासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. त्यापैकीच एक आहे JEE किंवा NEET. यासाठी मोफत प्रशिक्षण जे ते बार्टीकडनं दिलं जातं. ही योजना जी आहे ती यावर्षीसाठीची सुरू झालेली आहे. यावर्षीसाठीचे फॉर्म 13 तारखेपासून यासाठीचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झालेली आहे आणि 30 तारखेला डेट जी आहे ती क्लोज होईल. नंतर ही योजना दरवर्षी असते, परंतु बरेच जे खेड्यापाड्यातले लोक आहे, मुलांना चांगले पर्सेंटेजही पडतात त्या किंवा त्यांच्यात चांगलं पोटेन्शियलही असतं, परंतु आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा लॅक ऑफ गायडन्स म्हणता येईल की अवेअरनेस नसल्याबद्दल त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन कळते तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. जितक्या तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगता येतील की ज्यांना 80च्या पुढे ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज आहे त्यांनी सगळ्यांनी हा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. कारण मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे या ठिकाणी प्रत्येकी म्हणजे JEEचे 100 सीट आणि नीटसाठी 100 सीट असे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर बऱ्याच मुलांना अवेअर करण्याचा प्रयत्न करा. या योजनेसाठीचे जे पात्रता निकष आहे ते बार्टीकडून देण्यात आलेले आहे की विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर विद्यार्थ्याकडे आपल्या जातीचं प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या खाली असावं. त्यानंतर विद्यार्थी जर अनाथ असेल तर तो अनाथ हे प्रमाणपत्र महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून प्रमाणित झालेलं असावं. त्याच्यानंतर जर 40% जास्त दिव्यांगत्व कुणाला तर ते प्रमाणपत्र, त्यासाठी पण विशेष कोटा जो येतो बार्टीने आरक्षित केलेला असतो, ते विद्यार्थी त्या कोट्यातून म्हणजे ॲप्लिकेबल असतील. हे झाले पात्रता निकष. आता निवडीचे जे निकष आहे ते तर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की 10वीच्या तुमच्या मार्कांवरती तुमची निवड होईल, परंतु या बाबतीचे जे सगळे अंतिम अधिकार आहे ते बार्टीकडे असतील. जर काही चेंजेस झाले, काही झालं तर ते सगळे अधिकार जे आहे ते बार्टीकडे असतील. तर थोडक्यात या योजनेमध्ये तुम्हाला 24 महिन्यांचं प्रशिक्षण देतात. 24 महिन्यांचं प्रशिक्षण म्हणजे 11वीचे तुमचे 12 महिने आणि 12वीचे 12 महिने असे, आणि त्यानंतर 12वी झाल्यानंतर तुम्ही नीटसाठी इलिजिबल असाल ते. तर या 24 महिन्यांमध्ये तुम्हाला क्लासेस उपलब्ध करून दिले जातात. त्यामध्ये तुम्हाला तज्ज्ञ शिक्षक भेटतात, लायब्ररीसारख्या चांगल्या फॅसिलिटीज भेटतात, तुम्हाला एक गायडन्स भेटतो, बरेच फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध करून देतात. यामध्ये 6,000 रुपये जो आहे तो मला स्टायपंड दिला जातो बार्टीकडनं दरमहा. आता दरमहा 6,000 रुपये म्हणजे 24 महिन्यांचे तुम्हाला जवळजवळ 1,44,000च्या आसपास तुम्हाला स्टायपंड जो आहे तो बार्टीकडून दिला जातो. पण हा स्टायपंड तुम्हाला डायरेक्टली भेटत नाही. यासाठी पण एक अट आहे की तुम्हाला महिन्याची जी आहे ती तुमची 75% प्रेझेंटी असली पाहिजे. म्हणजे यात असं असतं की प्रेझेंटी शीट जी आहे ती क्लासेसवाले बार्टीला पाठवतात, त्यानंतर बार्टी तुमचा स्टायपंड रिलीज करते. ही एक छोटीशी प्रोसेस आहे, त्याच्यात तेवढंच आहे. त्यानंतर स्टेशनरीजसाठी तुम्हाला एक रकमी 5,000 रुपये देण्यात येतील. नंतर ह्या योजनेबद्दल एवढंच आहे, यापेक्षा जास्त काही नाही आहे. त्यानंतर बार्टीने जे आहे ते क्लासेसची लिस्ट पण रिलीज केली आहे. कालच बार्टीने क्लासेसची लिस्ट रिलीज केली आहे. तीही एकदा बघून घ्या की कुठल्या सिटीमध्ये, कुठल्या इन्स्टिट्यूटला त्यांनी बार्टीने अपॉइंट केलं आहे आणि तुम्ही कुठल्या ठिकाणी घेऊ इच्छिता यात तुम्हाला ते सांगावं लागेल.